कडे वळूयात. सुरुवातीला कोसळधारा त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळेच मान्सून 5 जूनपर्यंत रखडण्याची चिन्हे आहेत. 2 दिवस तुफान झोडपणारा हा पाऊस काही दिवसांची विश्रांती घेण्याचा अंदाज. तर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानमधून कोरडी हवा भारताकडे येणार आहे. शेतकऱ्यांनी लगेचच पेरणीची घाई करू नये. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्रन साबळेंचा हा सल्ला आहे. साधारण 3 जून नंतर मान्सूनचा पहिला स्पेल संपेल आणि जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी शेतकरी वर्गानं पेरणीला सुरुवात करावी, असाही त्यांनी सल्ला दिला आहे. पावसामुळे राज्यामध्ये 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. तर उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा, मातीमोल घरांमध्ये पाणी शिरलं आणि खबरदारी म्हणून राज्यभरामध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत. तेली गल्ली भागातल्या पावसाच्या पाण्याचा हा वेढा. तर नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे. मुळशी तालुक्यामधल्या चाले गावातला पूल पाण्याखाली. तर कोळवण खोऱ्यामधील 16 गावांचा संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. राज्यात आतापर्यंत पावसाचे 9 बळी. पुण्यामध्ये 3, ठाण्यामध्ये 2घांचा मृत्यू. तर लातूरमध्ये शेतात काम करत असताना वीज पडून 2घे मृत्युमुखी. अहिल्यानगर आणि परिसरामध्ये रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेला. नदीला आलेल्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. तर वारुळचा मारुती रोड परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होते. लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा या गावावर शोककळा. भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली आहे. 2घांचा मृत्यू तर 6 जण जखमी आहेत. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात. एनडीआरएफचं हे पथक चिपळूणमध्ये ऑगस्टपर्यंत राहणार आहे.